है इस बार ऐसा संघर्ष सबको देना कि घर बैठे रहे और थाली में विधायक का टिकट मिल जाए, ऐसा संघर्ष सबको देना। देवेंद्र फडणवीस जी कुछ भी बोलते हैं, नशा करके चलते हैं क्या? तो भाई एक पोस्टर के लिए तुम उतना लड़ रहे हो, हॉस्पिटल के लिए तो तुम्हें तो जान दे देना चाहिए था। कळतंय की 25 कोटी कलेक्टरला पाठवले गेले आहेत, पण ते 25 कोटीपैकी 25 पैसे देखील इकडे खर्च झालेले नाही। अब ये चांदी की चम्मच लेकर पैदा हुए, हमारा तकलीफ क्या जानेंगे? नहीं तो जानते तो इनके घर के पास है ये। बोले ना सिन्हा दुबे जी कब आई थी, आगे थोड़ा जाइएगा किरण भोर जी मिल जाएंगे, लेफ्ट में जाइएगा इधर रुपेश यादव भी मिल जाएंगे। यहाँ की जमीन वहाँ कर दो, जमीन खेलने की जमीन पे बिल्डिंग बना दो, ये सब इनसे ज्यादा कौन समझता है? तो ये जो गलत काम में अपनी शक्ती और सामर्थ्य लगाते हैं। मतदानाची चोरी करून हे सत्तेवर आलेले आमदार आहेत, यांना जनतेच्या कामाशी काही देणे घेणे नाहीये। एक 3 महिन्यापूर्वीच इथले स्थानिक आमदार राजन नशेड़ी भी कुछ सोच समझ के बोलता है। क्या संघर्ष किया संघर्ष कन्या ने? मतदान घ्यायचं नव्हतं। कुठे आहेत ते कैलाश पाटील जे लोकांना आश्वस्त करत होते की भाजपाला मतदान द्या, आम्ही तुम्हाला बेघर होऊ देणार नाही। आज 2,500 कुटुंब बेघर आहे। त्या आरोग्य सुविधेसाठी रस्त्यावर उतरावं लागेल, ते ह्यांना आमदार रहण्याचा अधिकार देखील नहीं। कि जो राजनीति होती है वो डर के माध्यम से ये लोग जो है बिल्डर को डराते हैं, पार्टी फंड जमा करने का चल रहा है। अगर ऐसा नहीं होता तो यहाँ पे एक भी इनलीगल बांधकाम की नींव रखी नहीं जाती। नमस्कार, आज आपण नालासोपारामध्ये उपस्थित आहोत। येणाऱ्या काही महिन्यांमध्ये जे ते महानगरपालिका निवडणुका आहेत, गेल्या वर्षी विधानसभा झाली, सत्ता पलटी झाली, वसई विरारमध्ये या एका वर्षामध्ये बरंच काही घडलं। ईडीच्या रेड असू दे, त्यानंतर विविध मोर्चे असू दे, विविध मुद्दे उचलले गेले, विविध चिखलफेक झाली, परंतु एक मुद्दा अजून पण ऐरणीवर आहे की एका बाजूला वाढवण आलं, बुलेट ट्रेन आली, पण तरी पण आरोग्याचा प्रश्न सुटणार कधी हा प्रश्न अजूनही नागरिकांच्या मनात आहे। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ही जागा जरा तुम्ही आजूबाजूला बघा, इथे बघा ही जागा कोणती असेल जर तुम्हाला आठवत नसेल, आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की विधानसभेच्या अगदी तोंडावर म्हणजे मागच्या वर्षी आमदारांना, जे माजी आमदार आहेत त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून सरकारने, असं त्यांच्या पक्षाच्या लोकांचं म्हणणं होतं की सरकारने जे आहे इथे मल्टी स्पेशलिस्ट 200 बेडचं हॉस्पिटल बनवण्याची गिफ्ट जे आहे ते दिलं होतं। अधिवेशन झालं, विधान परिषदेच्या वोटिंग झाले आणि त्यानंतर आपल्या युवा आमदारांना, जे माजी आमदार झालेले आहेत, त्यांना हे गिफ्ट मिळालं असं म्हणण्यात आलं। जर जेव्हा ही घोषणा झाली की या ठिकाणी उद्घाटन होणार आहे, भूमिपूजन होणार आहे या जागेचं, तेव्हा लगेचच भाजपाचे जे खासदार होते आणि तिथले जे कोणी पदाधिकारी होते, माजी जिल्हाध्यक्ष होते, सगळ्यांनी इथे गर्दी केली आणि अचानक काही तडकाफडकी जे आहे ते भूमिपूजन झालं आणि त्यानंतर हे सांगण्यात आलं की भाजपातर्फे जे आहे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या हातून अखेर भूमिपूजन झालं। या संपूर्ण रस्सीखेचमध्ये कुठेतरी क्रेडिट घेण्याच्या नावाखाली जे आहे ते घाईघाईमध्ये या जागेचं भूमिपूजन झालं, पण त्याची हॉस्पिटल हे अजून काही बनलेलं नाहीये। आज 1 वर्ष झालं। आम्हाला माहिती आहे की एका वर्षामध्ये कोणती इमारत इतक्या तडकाफडकी उभी राहू शकत नाही, पण भूमिपूजन झाल्यानंतर किमान या जागेवर तुम्हाला काहीतरी दिसायला हवं होतं, कोणतं तरी काम सुरू होताना दिसायला हवं होतं, पण काही नाहीये। ही जागा फक्त भूमिपूजनापुरती साफ करण्यात आली आणि आज इथे फक्त घाण आहे, बाकी काही नाहीये। म्हणजे वसई विरारमध्ये खरंच आरोग्याचा प्रश्न अजूनही तसाच आहे। वाढवण आलं, बुलेट ट्रेन आली, तरी पण आरोग्य इथलं काही सुटलेलं नाहीये। आज आपल्याला काही विरोधी पक्षाचे नेते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, जाणून घेऊया की नेमकं 2 आमदार, म्हणजे एक माजी आमदार जे इतके प्रयत्नशील होते, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त जे आहे ते मागच्याच वर्षी एक मोठं मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे सरकारतर्फे 250 कोटी देऊन परवानगी देण्यात येतं आणि आत्ताचे आमदार ज्यांची सत्ता महाराष्ट्रात आहे, ज्यांची सत्ता केंद्रात आहे आणि असं म्हणायला पण आपण मागे पुढे विचार करू शकत नाही, कारण सध्या जी वेव्ह चालली त्याच्यावर आपण म्हणू शकतो की त्यांना आता महानगरपालिकेवर पण सत्ता कायम करायची आहे। मग अशा परिस्थितीमध्ये इतकी मोठी सत्ता असून, भाजपचे ते आमदार असून, विधान भवनात जिथे मोठमोठे प्रश्न मांडले जातात तिथे आरोग्यासाठी कुठे वसई विरार मागे पडले आणि राजन नाईक का इतके प्रयत्नशील दिसत नाहीयेत आपल्याला? कारण कुठेतरी फक्त टेंडर घेणं, ठेकेदारांनाच वाचवणं हेच आता राजन नाईकचं काम राहिलंय का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे पदाधिकारी रामदास वाघमेरेजी, त्यांना आपण विचारूया की सर नेमकं आता कुठे हॉस्पिटल, कुठे हॉस्पिटल? आम्हाला तरी दिसत नाहीये, जनतेला हॉस्पिटल दिसतंय का विचारा? 1 वर्षापूर्वी याच ठिकाणी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं होतं निवडणुकीच्या तोंडावर। आजी आमदार आणि माजी आमदार दोघांचं लक्ष होतं मतदानाच्या वोट बँकवर। वोट बँकेला लक्षात घेऊन इथं हॉस्पिटलचं उद्घाटन केलं। श्रेयवादासाठी दोन्ही पक्षाचे लोक एकमेकांना भिडले, मारामारी झाल्या आणि जसं तसं ते हॉस्पिटलचं उद्घाटन झालं। सर्वसामान्य जनतेला वाटलं की कसं तरी आपल्याला हॉस्पिटल एखादं मिळेल, सुविधा मिळेल, पण 1 वर्षानंतर या ठिकाणी एकही वीट ठेवलेली दिसली जात नाही। माहितीप्रमाणे असं कळतंय की 25 कोटी कलेक्टरला पाठवले गेले आहेत,
पण ते 25 कोटीपैकी 25 पैसे देखील इकडे खर्च झालेले नाही आहे. आमदारांनी आणि आमदारांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी श्रेयवादासाठी मारामारी केली होती, पण हॉस्पिटल न झाल्यावर याची जिम्मेदारी घेण्यासाठी पुढे कोणी येत नाही. जिम्मेदारी झटकणारे लोक हे जे आहेत आमदार झाले. मुळात असं आहे की रील स्टार आमदार वसई विरारच्या माथी मारले गेले आहेत. कारण की मतदान जनतेने केलं दुसऱ्या माणसाला आहे आणि निवडून आले दुसरी माणसं ही निवडणुकीचे जे तथ्य लपवलं जात आहे त्याच्यातून दिसून येत आहे. म्हणजे मतदानाची चोरी करून हे सत्तेवर आलेले आमदार आहेत, ह्यांना जनतेच्या कामाशी काही देणे घेणे नाही आहे. एक 3 महिन्यापूर्वीच इथले स्थानिक आमदार राजन नाईकजी ठेकेदारासाठी आमदारांच्या ठेकेदारासाठी धरणे आंदोलन करण्याच्या पावित्र्यामध्ये होते, पण ते आमदार सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि आरोग्याच्या सुविधेसाठी कधी आंदोलन करतील हा प्रश्न आहे. की तुम्ही जनतेला फक्त जुमलेबाज आमदार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणार आहात का? लोकांनी इथं मतदान केलं परिवर्तनच्या अपेक्षेने, पण परिवर्तन जे आहे ते ह्यांच्या नेत्यांच्या तिजोरीमध्ये झालेलं आहे. जनतेच्या सुविधामध्ये कुठलंही परिवर्तन झालेलं नाही आहे. ज्याप्रमाणे टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यावर धाड पाडली जाते, 38 कोटीचं घबाड सापडलं जातं, त्या अर्थी जनतेचे पैसे सरकार आणि सरकारच्या माध्यमातून जे सरकारी नोकर आहेत हे लुबाडत आहेत. कुठल्याही पद्धतीने वसई विरारच्या करदाता जनतेचा पैसा लुबाडणं हा एकमेव धंदा या ठिकाणी चालू आहे. निवडणुकीच्या अगोदर खूप सारे वादे केले होते, त्यातले वाद्याप्रमाणे आम्ही इनलिगल बांधकाम बंद करून टाकू, चांगले रस्ते देऊ, चांगल्या सुविधा देऊ, त्यापैकी एकही सुविधा या ठिकाणी पूर्णत्वास आलेली नाही आहे. सत्तेमध्ये बसून जवळजवळ 9 महिने होत आले, काही महिन्याने 1 वर्ष होऊन पूर्ण होईल. 1 वर्षाचा यांचा जो आलेख आहे तो कोरा राहिलेला आहे. जर नवीन निर्वाचित आमदाराकडनं 1 वर्षामध्ये कुठलंही काम केलं जात नाही याचा अर्थ तो आमदार बनण्याच्या ह्याच्यामध्येच नव्हता. त्याला लॉटरी सिस्टममध्ये हे आमदारकी पद मिळालेलं आहे मतदानाची चोरी करून. हे सर जेव्हा आपण मुद्दा उचलतो की आमदार आता काहीच काम करत नाही आहेत, फक्त वाढदिवसांना फिरतात, फितं कापतात, तेव्हा जनतेकडूनच हा प्रश्न आम्हाला विचारला जातो की 35 वर्षांचा विकास पहा आणि आत्ताच्या आमदारांना येऊन फक्त काही महिने झाले, तर त्यावर काय सांगाल? 35 वर्षामध्ये या ठिकाणी काय विकास झाला होता? इनलिगल बांधकाम बनवले गेले होते आणि त्यांचं जे आहे पूर्ण भरपाई कोणाला करावी लागली? सर्वसामान्य जनतेला. भाजपाचे कार्यकर्ते 41 बिल्डिंगमध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन मतदान घेतलं. त्यांना सांगितलं की तुम्हाला नवीन घराच्या चावी देऊ आणि त्यानंतर ह्या इमारती पाडल्या जातील किंवा ह्या इमारती पाडण्यात येणार नाहीत. आम्हाला मतदान द्या, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुम्हाला बेघर होऊ देणार नाही. पण ते बेघर होऊन आज 6 महिने होत आलेले आहेत. मुद्दा जो आहे थंड बस्त्यामध्ये गेलेला आहे. कोणी त्यावर बोलायला तयार नाही आहेत. काही समाजसेवी संघटना कोर्टामध्ये आहेत, निकाल लागेल तेव्हा लागेल. आता काल विधानभवनामध्ये स्थानिक आमदारांनी मुद्दा उचलला आणि सांगितलं की यांना न्याय मिळावा. अरे न्याय देतो म्हणून तुम्ही मतं घेतलीत आणि मग काय दारोदारी हिंडता तुम्ही न्याय देऊ शकत नव्हतात ना, मग मतदान घ्यायचं नव्हतं. कुठे आहेत ते कैलाश पाटील जे लोकांना आश्वस्त करत होते की भाजपाला मतदान द्या, आम्ही तुम्हाला बेघर होऊ देणार नाही. आज 2,500 कुटुंब बेघर आहे. आणि त्याचप्रमाणे सोपारा गावामध्ये बघा किंवा नालासोपारा हायवेला बघा, इनलिगल बांधकाम जागोजागी बनलं जात आहे. त्या ठिकाणी इनलिगल बांधकामाला संरक्षण दिलं जात आहे. पहिलं सत्ताधारी बहुजन विकास आघाडीवर आरोप केले जायचे BJP-तर्फे आणि आज BJP स्वतःच त्यांना पाठीशी घालतं. आज आमचे मित्र इथं येऊन गेले. सोहेलभाई यांनी एका बिल्डिंगवर तक्रार टाकलेली आहे, इनलिगल इमारत आहे. तर बहुजन विकास भाजपाचे कार्यकर्ता कोणतरी आहे सुनीता पाटील, त्यांनी ह्यांना धमकी दिलेली आहे की तुम्ही इनलिगल बांधकामावर तक्रार का की. म्हणजे ही परिस्थिती आहे आणि ही विचारसरणी आहे भाजपाची. त्यांचे सिनियर नेते म्हणतात न खाऊंगा न खाणे दूंगा, पण इथे काय झालेलं आहे, हापापाचा माल गपापा ही सिस्टम चालू झालेली आहे. आणि प्रत्येक जो आहे साडी माफिया, भूमाफिया, बिल्डिंग माफिया बनण्याच्या शर्यतीमध्ये उतरलेल्या जनतेची कामं ह्यांना करायची नाही आहेत. त्यांच्याकडे ती दूरदृष्टी देखील नाही आहे. हे विजन हरवलेले लोक आहेत. आणि जर जनतेला आरोग्य सुविधेसाठी रस्त्यावर उतरावं लागेल तर ह्यांना आमदार राहण्याचा अधिकार देखील नाही. मग जेव्हा भाजपतर्फे जे आमदार आहेत राजन नाईक, ते नेहमी असं म्हणजे भाजपतर्फे म्हटलं जातं की आधीचे आमदार जे आहेत ते अधिवेशनमध्ये प्रश्न उपस्थित करत होते. आताचे आमदार इलिगल बिल्डिंगचा असू दे किंवा प्रत्येक गोष्टीचा प्रश्न उपस्थित करतात.
म्हणून कदाचित लोकांना कुठेतरी एक आश्वासन आहे की आमदार काम करतील. राजन नाईकजी प्रश्न विचारत आहेत, पण रिझल्ट काय आहे? प्रश्न विचारल्यानंतर जे बांधकाम थांबलेले आहेत ते दुपटीने वेगाने चालूच होतात. याचा अर्थ काय समजावा? केवळ मलिदा खाण्यासाठीच विधानसभेमध्ये प्रश्न विचारला जातो का? कारण ही डराने की जो राजनीति होती है वो डर के माध्यम से ये लोग जो है बिल्डर को डराते हैं. पार्टी फंड जमा करने का चल रहा है. अगर ऐसा नहीं होता तो यहाँ पे एक भी इनलीगल बांधकाम की नींव रखी नहीं जाती और लोगों के जो काम है ऐसे रखड़ाए नाही जाते. नक्की. तुम्हाला विचारू इच्छिते की या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता तुम्ही म्हणालात जेव्हा आमदारांचं नाव आलं की आमदार मुद्दा उचलतात पण त्याच्यावर पुढे काम का नाही होत आहे? राजन नाईक जी हो गए या चाहे आप स्नेहा दुबे जी को देखिएगा, ये लोग एक रेल मंत्री है इनकी पार्टी का, अश्वनी वैष्णव करके, जो कि रेल मंत्री है, तो उनसे लगता है बहुत ज़्यादा ये लोग प्रभावित हैं. अक्सर देखिएगा चाहे स्नेहा दुबे मैडम यहाँ से आवाज़ दीजिएगा तो उनका घर तक आवाज़ जाता है. तो रील बनाते हुए दिखते हैं कि हम ये काम कर रहे हैं, वो काम कर रहे हैं, ज़बरदस्त तब्दीली हो रहा, और सारे इनके पेड कार्यकर्ता हैं, प्रमोटर सब हैं. अभी वो जो लोग यहाँ पे झगड़ा कर रहे थे, और सिर्फ छोटी बात पे झगड़ा करते, आप लोग भी रिपोर्टर थे पिछली बार, कि पोस्टर पे नाम नहीं था उनके नेता का. तो भाई एक पोस्टर के लिए तुम उतना लड़ रहे हो, हॉस्पिटल के लिए तो तुम्हें तो जान दे देना चाहिए था. बिल्कुल. हाँ, इसमें तो बीजेपी के लोग, हमारे भी माताएं बहनें परेशान है, बीवीए के भी परेशान है, या किसी पार्टी, कांग्रेस के भी. तो आपके लिए आप किए कहाँ? कुछ नहीं करेंगे. राजन नाईक जी और स्नेहा दुबे जी पूरी तरह से लोग एक्सपोज हो चुके हैं. हमने साफ बोला है कि बीवीए है बीमारी और बीजेपी है महामारी, और इनका हम इलाज करेंगे. इनको हर जगह हर गली में एक्सपोज करेंगे. स्नेहा दुबे पंडित जो संघर्ष कन्या करके फिलहाल जो प्रमोट कर रही है अपने आप संघर्ष, मैडम किस बात का संघर्ष? हे ईश्वर ऐसा संघर्ष सबको देना, हे ईश्वर ऐसा संघर्ष सबको देना कि घर बैठे रहे और थाली में विधायक का टिकट मिल जाए. ऐसा संघर्ष सबको देना. देवेंद्र फडणवीस जी कुछ भी बोलते हैं, नशा करके चलते हैं क्या? नशेड़ी भी कुछ सोच समझ के बोलता है. क्या संघर्ष किया संघर्ष कन्या ने? क्या संघर्ष किया बताइए ना. जब संघर्ष किसने किया है? बीजेपी के उन लोगों ने किया है. बेचारे लोग बुजुर्ग हो गए और इस जन्म में उनको टिकट नहीं मिला, टिकट की आस में थे. मनोज बारोट जी हो गए और भी बहुत सारे लोग, मैं उनके भी झगड़ा नहीं लगाना चाहता हूँ. उनको क्यों नहीं टिकट दिया? बीजेपी बोलती है कार्यकर्ताओं की. पाटिल एक अच्छा ऑप्शन. मनोज पाटिल जी बहुत सारे मुद्दों पे लड़े हैं, ठीक है, हम उनके विरोधी, उनका विरोध करते आगे भी करेंगे. मनोज पाटिल जी को टिकट क्यों नहीं दिए? बैठे बैठाए वीआईपी कल्चर कर दिए मोदी जी, और आप बोलते हैं कार्यकर्ताओं की पास. पूरा नेपोटिज्म, भाई भतीजावाद, परिवारवाद का ये है उदाहरण है स्नेहा दुबे जी. और इनके पीछे देखिएगा 4 लोग घूमते रहते. इतनी गद्दारी की गई है. बाकी कार्यकर्ता, देखिए कार्यकर्ता कोई भी पार्टी का हो, उसको उसका हक मिलना चाहिए. 10-20 साल अपनी जिंदगी का दिया है भाई, और वो ज्यादा अच्छी तरह जानता. अब ये चांदी की चम्मच लेकर पैदा हुए, हमारा तकलीफ क्या जानेंगे? नहीं तो जानते तो इनके घर के पास है ये. बोले ना स्नेहा दुबे जी कब आई थी? आगे थोड़ा जाइएगा किरण भोर जी मिल जाएंगे, लेफ्ट में जाइएगा इधर रुपेश यादव भी मिल जाएंगे, लेकिन हॉस्पिटल कहाँ मिल रहा है? तो ये बहुत बड़ा सवाल है. सूट बूट लूट और झूठ की भारतीय जनता पार्टी की जो सरकार है, उसमें हम लोग वसई विरार के लोग फंस गए हैं. इससे निकलेंगे हम लोग, और इसके लिए हर जगह इनको एक्सपोज करेंगे. महानगर पालिका जो इलेक्शन आ रही है उसमें फिर से वही कहा जा रहा है कि जैसे लोकसभा में हुआ, विधानसभा में हुआ, कि हमेशा जो लड़ाई है बहुजन विकास आघाड़ी और हमेशा भाजपा के बीच में रहती है. महानगर पालिका इसमें अभी लोगों को तीसरा ऑप्शन चाहिए. कि तीसरा ऑप्शन क्या है? मन से शिवसेना है, लेकिन वो हमेशा कहते हैं कि मुंबई के आगे वो लोग आते नहीं है. तो अभी वसई विरार में क्या तीसरा ऑप्शन है लोगों के? देखिए, आप वसई का इतिहास देखेंगे तो वसई कांग्रेस की थी. विजय पाटिल साहब ने बोला वसई कांग्रेस की थी, पुनः कांग्रेस की होगी. और एक स्लो प्रक्रिया है, ठीक है, हम हार रहे हैं और ये है, और हम बहुत ज्यादा एग्रेसिव, और वो प्रोपोगेंडा करके हमको तुरंत जीतना भी नहीं है. आज कोई प्रोपोगेंडा नाटक करें और कल हो जाए वैसा नोटबंदी, अभी जैसे बिहार में बीजेपी ने कर दिया वोटबंदी, और कल हमें वो नहीं हो जाए. हमें जनता के बीच में हमारा एक्सेप्टेंस बढ़ाएंगे, हम बताएंगे कि हम लोग जेन्युइन लोग हैं, सही मुद्दे पे काम करते हैं, और जनता हमें चुन के लाएगी. और वसई विरार में फिर से कांग्रेस की सरकार आएगी, और हम जनता के हम सॉलिड काम करेंगे. हमारे पास पूरे वसई विरार के लिए विजन है, और आपको बताऊंगा, मैंने खुद उसको ड्राफ्ट किया हुआ कि वसई विरार वीसीएमसी इलेक्शन में कांग्रेस पार्टी क्या कर सकती है और क्या होना चाहिए. कोई भी पार्टी उस मुद्दे में से ले ले, हम उनको भी आमंत्रित करेंगे कि आप इस मुद्दे को ले लो, करके दिखाओ. जो ये पूरा मुद्दा था हॉस्पिटल का, इसमें जैसे रिसर्च किया गया है, तो जब हॉस्पिटल का पूरा मुद्दा हुआ, 1 साल आज हो गया, आज क्षितिज ठाकुर जी का जन्मदिन है, और इसी चीज के लिए जो सरकार ने परमिशन दी थी, ऐसा उनकी पार्टी का भी कहना है. आज 1 साल हो गया, कितने नेताओं ने इसके लिए क्या कोशिश की, कुछ पता चला है आपको इस बारे में? देखिए, हम लोगों ने जो पता किया है, और आप पत्रकार बंधुओं के मेहनत से हमें पता चलता है कि यहाँ पे कुछ वसई कोर्ट या कुछ ऐसे करके कुछ एक दूसरा आवास आने वाला या ऑफिस आने वाला, और मुद्दा थोड़ा टेक्निकली फंस गया है. लेकिन बात ये है,
बहुजन विकास अघाड़ी हो या बीजेपी हो, भाई आप हर जगह आपकी सरकार है और जमीन के मुद्दे को, टेक्निकली फंसे हुए मुद्दे को आपसे अच्छा कौन समझ सकता है। टीडीआर के इतने घोटाले हुए मैडम, रिजर्वेशन जो था 41 बिल्डिंग, यहाँ की जमीन वहां कर दो, जमीन खेलने की जमीन पे बिल्डिंग बना दो, ये सब इनसे ज्यादा कौन समझता है। तो ये जो गलत काम में अपनी शक्ति और सामर्थ्य लगाते हैं, हॉस्पिटल में भी लगाए ना, एक बड़ा हॉस्पिटल दीजिए। ये जगह देखिए मैडम, ये हॉस्पिटल की जगह नहीं है, इतने में गैरेज खुलते हैं मैडम। जब भूमि पूजन करने आए थे क्या खासदार को ये समझा नहीं कि यहाँ पे हॉस्पिटल नहीं बन सकता? क्या बोलिएगा। अब देखिए, एक चमचों और भक्तों की भीड़ जब लग जाती है, आप दिमाग नहीं चला सकते। आप किसको समझाइएगा कि भाई ये हॉस्पिटल की जगह है। ऐसे 30 लाख की जनता ऐसा हॉस्पिटल होगी। चलो किसी हॉस्पिटल का इंस्पेक्शन करते हैं कोई दूसरे शहर में, और देख के आओ। जितना बड़ा, मुझे ऐसा लगता है जितना बड़ा आप महानगर पालिका का हेड ऑफिस बनाए हो, 30 लाख के लिए वैसा हॉस्पिटल चाहिए, मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताकि वहां पे भी भाई हार्ट ट्रांसप्लांट, किडनी ट्रांसप्लांट का भी रखो, ताकि दुनिया से लोग आए ना। आप उससे भी कमाओगे, उससे भी पैसा कमाओगे, लेकिन वो विजन कहाँ है। तो जो पहले के आमदार थे वो टूरिज्म पे ध्यान देते थे, और अभी के आमदार भी सिर्फ टूरिज्म पे ही चल रहे हैं। मतलब मुझे लगता है कि लोग आएंगे, वसई के बीचेस देखेंगे और खुश होकर जाएंगे, लेकिन उसकी वजह से जो है वो क्रिमिनल चीजें जो है वो बढ़ती जा रही है। लेकिन कोई भी ये एक बार भी नहीं सोच रहा है कि आरोग्य फैसिलिटी देंगे तब भी हमारा अच्छा रेवेन्यू बढ़ेगा। इस चीज पे कोई फोकस नहीं कर रहा है। ये तो इनके ऊपर बहुत बड़ा कलंक की बात है ना। एक देखिए, विवांता होटल एक आ गया, अच्छा होटल आ गया है नजदीक में, अच्छा, हमारा भी नाम अच्छा लगता है, चलो विवांता होटल है। तो भाई हॉस्पिटल नहीं आ सकता है? बिल्कुल आ सकता है सर। बीवीए भी ला सकती है, बीजेपी ला सकती है। इनका इंटेंशन ही नहीं है। जब नियत ही नहीं होगा तो इनको काम ही नहीं करना है। तो इसीलिए हॉस्पिटल नहीं, तो बड़ी बात नहीं हॉस्पिटल, बिल्कुल बड़ा हॉस्पिटल बन सकता है, बड़ा स्टेडियम बन सकता है वसई विरार में, लेकिन उसके लिए सही सोच के लोग चाहिए और उसके लिए बदलाव चाहिए मैडम। धन्यवाद सर। गेल्या 1 वर्षापूर्वी या ठिकाणी भूमिपूजन झालं, खासदार या ठिकाणी आले होते, परंतु खासदार जे आहेत ते प्रत्येक कार्यक्रमाला आपण पाहू शकतो वसई विरारमध्ये जोमाने फिरताना दिसतात। त्यांच्यासोबत 10-12 गाड्या असतात आणि जेव्हा खासदार येतात तेव्हा मोठी वाहतूक कोंडी पण होते। खासदारांच्या लक्षात काय येत नाही की आरोग्याचा प्रश्न आज इतका भीषण झालेला आहे की पालघरमध्ये नुकताच काही दिवसांपूर्वी एका पित्याला आपल्या मुलाचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून घेऊन जावा लागला। पालघरमध्ये ही परिस्थिती आपण मानू शकतो। पालघर जे आहे ते एखादं खेडेगाव आहे किंवा विक्रमगड सारखी परिस्थिती आहे। या गावांमध्ये अजूनही सुविधा पोहोचलेल्या नाहीत, पण वसई विरार जे अगदी भाईंदर खाडीला, फक्त भाईंदर खाडीमुळे मुंबईपासून आपण वेगळे होतो आणि अगदी 10 मिनिटाच्या फरकावर आहे। इथे स्टारबक्स येऊ शकतं, इथे मोठमोठे ब्रँड येऊ शकतात, वेबसाईट सारखे कपड्यांचे ब्रँड येऊ शकतात, सगळं काही होऊ शकतं, पण इथे एक हॉस्पिटल येऊ शकत नाही। आणि खरंच हा एक मोठा मुद्दा आहे, कारण आज 1 वर्ष बरोबर या गोष्टीला झालेलं आहे। भूमिपूजनाच्या जे राग राळे जे काही होतं, हा मुद्दा इतका पेटला की वरपर्यंतच्या बातम्या झाल्या की कशा प्रकारे भाजप आणि बहुजन हे दोन्ही क्रेडिट घेण्यासाठी रस्सीखेच करतात। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आमदारांनी मोठमोठी वचनं दिलं, तेव्हाच्या आमदारांनी आणि आत्ताचे आमदार विधान भवनात जे आहेत ते प्रश्न उपस्थित करतात, पण त्याचं काय पुढे होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। वसई विरारचं भविष्य हे आरोग्यासाठी असंच प्रलंबित राहणार आहे का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। जर तुमची मुलं वसई विरारमध्ये जन्माला येत आहेत तर ते कोणत्या परिस्थितीत येत आहेत तुम्हालाही माहिती आहे, आणि जर तुम्हाला वसईच्या बाहेर का जावं लागतंय हे देखील तुम्हाला माहिती आहे। तुमचं एक वोट खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी आपला नेता हा व्यवस्थितरित्या विचार करून निवडा, हे आमचं तुम्हाला विनंती आहे। धन्यवाद।